भोरपासून 80 किलोमीटर दूर जिथे सह्याद्रीच्या कुशीत ढग विसवतात तिथे एक वस्ती आहे. जगाच्या नकाशावर तिचं नाव कोरलं गेलंय खरं, पण विकासाच्या नकाशावर मात्र ही वस्ती आजही बेपत्ता आहे. कुंबळे गावापर्यंत रस्ता साथ देतो, पण त्यानंतर सुरू होतो एक असा प्रवास जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. 4 किलोमीटरचा कच्चा रस्ता, पायाखाली रुतणारे दगड, डोळ्यात घुसणारी धूळ, प्रत्येक वळणावर एक प्रश्न उभा राहतो. विकासाच्या गप्पा करणाऱ्या देशात ही वस्ती अजूनही मागे का आहे? आज आपण अशा एका उंबरठ्यावर उभे आहोत जिथे नेत्यांनी क्रूर थट्टा केली. भेटूया जानू आणि पांडुरंग कचरे दादांना. पांडुरंग दादा ज्यांचं आयुष्य जन्मापासूनच घराच्या 4 भिंतीत कैद झाले. बुद्धीची कमतरता, चालताना होणारी धडपड आणि वारंवार येणारे फिटीचे झटके. पण खरी भीती पांडुरंग दादांच्या आजारपणाची नाही, खरी भीती आहे त्या 4 किलोमीटरची. कल्पना करा, मध्यरात्र आहे, घरातील एखादी व्यक्ती मृत्यूशी झुंज देत आहे. मग ती सोनाबाई आजी असोत वा पांडुरंग दादा. इथे रुग्णवाहिका येत नाही, गाडीही येत नाही. इथे येते ती फक्त एक कापडाची झोळी. एका माणसाला झोळीत बांधून 4 माणसं 4 किलोमीटरची पायपीट करतात. पाऊस असेल तर चिखलात पाय घसरण्याची भीती, आणि उन्हाळा असेल तर घामाच्या धारा. प्रत्येक पाऊल म्हणजे मृत्यूशी केलेली स्पर्धा. ही धूळ कधी शांत होणार? ह्या धुळीतील जीवघेणी पायपीट कधी थांबणार? प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी अजून किती जणांना या जोळीतून मरण यातना सोसाव्या लागणार? पांडुरंग दादांच्या घरापर्यंत पक्का रस्ता कधी पोचणार, की वाघमाचीचा संघर्ष असाच धूळ खात पडणार? उत्तर अजूनही अनुत्तरित आहे, पण आजची ही सत्य परिस्थिती पाहून तुमचं रक्त नक्की सळसळेल. पहा वाघमाचीचा हा अंगावर काटा आणणारा प्रवास. काटले म्हणून एक पीक आपले नाचणे, पहिले नाचणे पेरतात. नाचणे पेरले की नाचणीचे जर अत्यंत पाऊस झाला तर त्याला काटली हे एक बी पेरले जातात. आता ते तुझ्या कुंबळ्यापासून जवळजवळ 4-5 किलोमीटर असेल. मग चालत जायला किती वेळ लागतो? काय ते बोलायचं, 1.5 तास. 1.5 तास. मग म्हाताऱ्या माणसाला दिले. पुन्हा आलं मगाची. पांडुरंग काळू कचरे. शाळा किती शिकलाय तू? शाळा शाळेत गेला का कधी? गेलं किती पर्यंत गेला? पहिली पर्यंत. पहिली 4थी. हा मन मोठ्याने मन. हा त्याला येतं की मन काय तुझं मोठ्याने मन. मला ऐकू नाही येत. हा नीट लाजू नको. हा लाजू नको बाळा. बा, शाळा सोडू नकोस. हे म्हणतील आता 8वी झाली 10वी झाली घरी ये, यायचं नाही. नाही तुम्ही राहिला अडाणी, मला अडाणी हिरवा पाताळाने सुयानी, आणि पाताळाने सुयानी. नमस्कार मंडळी, मी विकास. गावपत्तंती या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी आज आलो आहे भोर तालुक्यातील कुंबळे या गावामध्ये. आपल्याला जायचे कचरे दादांना भेटण्यासाठी. ते कुंबळे गावापासून कमी 5 किलोमीटर खूप कच्चा रोड आहे त्या दादांना भेटण्यासाठी. ते दादा तिथे का राहतात तेच आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायचे. भोर तालुक्यातील कुंबळे हे गाव शेवटचा लास्ट गाव आहे. या गावचा भाडगे धरणाचा बॅक वॉटरचं शेवटचं गाव असल्यामुळे इथून ह्या नदीचा उगम होतो, वेळवंडी नदीचा. हा अंदाजे आपल्याला 60 ते 65 किलोमीटरचं पूर्णपणे धरणाचं अंतर आहे. म्हणजे बॅक वॉटर भाटघर ते कुंबळे गाव ते 60 ते 65 किलोमीटर अंतर आहे. चालताच येत नाही. मुरगळलं का काय काय. मी केव्हापासून असं आहे? ते आता 30-35 वर्षाचे. नाही हे पाहिजे आहे. ते 8-9 तर झालं, 2-4 वर्ष झाली. ते असं बाहेर गेलं कुठं ते बोजा आवरत नाही ना, त्याच्यामुळे ते ठेस बीस लागली ना, तर काय लागलं की असं पाय सरळ टाकतोय ना, असं टाकतो ना,
त्याच्यामुळं ते असं कुठंतरी लटका आहे मुरगळलं. त्याच्यामुळे लटकन मुरगळलं. त्याचं त्याला अंगाचा सावर घेता येत नाही. बोलतात का बोलायला बोलतो. आता नाव काय हा नाव पांडुरंग काळुकत येतं की चांगलं बोलतं चांगलं व्यवस्थित बोला बोलतो की पण ती कुठली गोष्ट की हे आपल्याला करायचं ना हे असं इथलं काहीच समजत नाही. समजतच मग आता हे आजी केव्हापासून नसे हे केव्हापासून 2 महिन्याचं होतं. म्हणजे अगदी लहानपणापासूनच हा, लहानपणापासूनच चेक तसं करायला लागेल. हा हा आणि मग नेलं पुण्याला नेलं होतं. तिथं होतो आम्ही 2 महिने. हा हा 2 महिने होतो इथं सगळं सोडून. त्यात परत काय असं सुधारणा झालीच नाही नाही आता सुद्धा येतील. हं. तबी फिट येते फिट येते? रात्रीची, हा, रात्रीची. पिटी येते रात्रीची त्याला आता सारखी येते का नाही, सारखी नाही, एका अशी टायमाला 2-2 एक 3-3 2-3 वेळा आली तर मग परत मग जाते मग नाही. म्हणजे महिन्यातून एक येते का असं का नाही, 8-4 दिवसात अशी 4 येते. दिवसात बरं त्याच्यावर काय उपचार काय केला का नाही केला पहिला केला पण ते काहीच त्याच्यावर काही ह्याच होत नाही. हा आता तुम्ही हाय जवळ ध्यान ठेवायला मी रानात कुठे फिट येऊन पडलं मिडलं म्हणजे हा ना, नाही त्याला घरातून बाहेर सोडतच बाहेर नाही. जाणंच घरातून. नाही. बाहेर नाही जात. आपलं घरीच. तर तुम्ही काळजी घ्यायला हाय म्हणून ठीक आहे पण एकटं बिकटं कुठं गेलं मी ती हा ऐकू येत नाही होय हा. सोनाबाई काळू कचरे. मग इथं तुम्ही राहायला कधी आला झालं 20 वर्ष का जास्त झालं. आता मी रस्त्याने येत होतो एवढा दुरळा आहे मग पावसा पाण्याचं कसं येतो काय ते बोलायचं नाही लय कंडिशन. काय म्हणजे काय करता तुम्ही आजारी बिजारी पडल्यावर काहीच करता येत नाही. जायचं मग असं उचलून जुळी करू. आता तिथून त्या कुंबळ्यापासून जवळजवळ 4-5 किलोमीटर असन मग चालत जायला किती वेळ लागतो काय ते बोलायचं 1.5 तास 1.5 तास. मग म्हाताऱ्या माणसाला तर लय मग पावसा पाण्याचा चिखल असल्यावर जायचं कसं तरी मग काय करायचं. मग एवढे लांब काय आला तर आला इकडे मग का सोयी बघायचं ना कुठंतरी हा? पाणी कुठे आहे तुम्हाला तिकडं ते पुरतं का मग पुढचं पाण्यात पाणी राहतं पण मग पुन्हा आणतो पियाला. ते किती लांब आहे मग ते ते मग ही पायपीट चालूच काय 12 महिने चालू चालू गुरबीर आहेत का आहेत वतीत बनती अशी माकड नाही मरून गेली आजाराने. मग आता काहीच नाही ते गुरबीर 2-3 आहेत. म्हशी एक आहे हं. तिची 2 रेड काढली. दादा नाव सांग तुझं मला सांगतो की परत सांग मला ऐकून आलं मगाशी पांडुरंग काळुकत शाळा किती शिकलाय तू शाळा शाळेत गेला का कधी गेलो किती पर्यंत गेला पहिले पहिली पर्यंत चौथी पहिली 4थी पर्यंत गेला ना मग शाळेत काय शिकवलं तुम्हाला काहीच येत नाही. शाळा काहीच नाही येत मग शाळेतली कविता बिविता येते काय कधी गुरुजींनी काय शिकवलं गुरुजींनी काय शिकवलं गाणी शिकवली एखादं गाणं येतं का तिथे की म्हण की मग म्हण माझ्याकडे बघून म्हण म्हण मग तुझ्या ध्यानात कोणचं असेल असेल. हा म्हण मोरा रे मोरा हा म्हण मोठ्याने म्हण हा त्याला येतं की म्हण मोरा रे मोरा काय तुझा तोरा मोठ्याने म्हण मला ऐकू नाही येत हा त्यांनी नीट लाजू नको. हा लाजू नको बाळा. म्हण. गाणं म्हणलं ना माझ्याकडे खावे बाळा मी खाऊ देणार मोरा रे मोरा काय तुझा तोरा हा अजून रंगीत चेहरा डोक्यावर येतो वर बघ वर शेऱ्या पण असतोय मोरा रे छान म्हण जरा मोठ्याने म्हण छान म्हणतोय मोठ्याने म्हण हा मोठ्याने म्हण बाबा. परत म्हण मोठ्याने म्हण काय हा असेल ते म्हण. नीट तुम्हाला इथं पाणी बिणी प्यायचं कुठं असते पाणी इथं असतं एक आता 15 दिवस अजून पुरण नंतर मग संपन पाणी. किती लांब आहे पाणी ते तिथून आता 1-1.5 किलोमीटर पुढे जायला लागतं पाण्याला. हा का हा अजून आम्हाला काही नळाची बिळाची कुठली पाण्याची सुविधाच अजून झालेली नाही. नाही मग ते पुढचं पाणी 1 किलोमीटरवर आहे ते पुरतं का ते असंच झऱ्याचंच पाणी आहे. हा, ते पुढचं हा ते पुरतं हा ते आपण उकरून हे करायचं आणि मग पुरतं मग ते. त्याला खड्डा घ्यायचा. हा ना हा मग ते गुरांना बिरांना पण तेच पाणी असतं हा गुरांना बी तेच.
आता गुरं किती आहेत? गुरं आहेत 2 गाय आहेत आणि एक म्हशी एक आहे. त्यांची बछडे आहेत हम्म. 2-4. मग इथं तुम्हाला उद्योग काय असतो मग? पैसे 4 पैसे कमवायचं म्हणलं उद्योग काहीच नाही इकडे, इन्कमच काही नाही. मग घर चालतं कसं तुमचं? असंच आपलं काय थोडी शेती केली तर पाऊस दिवसाची फक्त शेती होती, भात नाचणी वगैरे केली तर ते आता कोण करत नाही. नाचणी बिचणी भातच करते ती जनावरं खाते. आणि ते केलं तर जनावरं खातात. रोग पडतो काय हा, रोग बी पडतो असं. मग 4 पैसे कमवायचं मग तुम्हाला काय उद्योगच? काहीच नाही. मग काय करतो दिवसभर मग इथं? काय शेतीतच करायचं आपलं, पण ते बी पावसामुळे रोग पडतो, हे होतो, ते बी हे होत साधत नाही. नाही, साधत नाही. मग अचानकच म्हणलं तुम्हाला जर आजारपणच आलं तर मग 4 पैसे काय? मग कसं करता अरेंजमेंट? काहीतरी आपलं करायचं हँडल, त्यातूनच करायचं काहीतरी, बाकी काय आहे तो. मग इथं शाळा वेळा पोरांची? शाळा इथं 4थी पर्यंतच आहे. 4थी पासून कुंबळ्याला मग इथं म्हणजे कुठं? इथं ह्या वाघमाचीमध्ये? हा, वाघमाचीमध्ये 4थी पर्यंत आहे. हा. 4थी संपली की तिथून 4 किलोमीटर कुंबळ्यामध्ये जायचं चालत, चालत जातात पोरं. थांबून. 4 किलोमीटर? किती पायपीट करावं लागते बरोबर? 4 पण घ्यायची, 4 जायची, 4. मग कुंबळ्या शाळा कितीपर्यंत आहे? 7वी पर्यंत. आणि 7वी पासून पुढं मग वेल्ल्याला तरी ना तर 5वीला. त्यामध्ये हॉस्टेललाच आता मुलगा आहे ते आता 13वीला आहे. हा ते 12वी त्याची झाली वेल्ल्यामध्ये. हा. आता त्याला पुण्यामध्ये टाकलाय तिथे. आणि मुलगी वेल्ल्यामध्ये ती कितवीला आहे? ती आता 8वीला. 8वीला. हा. मग हॉस्टेललाच आहे का? हॉस्टेललाच आहे. मग आता तुम्ही मला म्हणलं की 4 पैसे काय कमवायचा मार्ग नाही, मग हॉस्टेलचा खर्च कोण करतं? त्यातूनच आपणच कसं तरी भागवायचं. मग काय करायचं? आपले आता आपल्याला शिकवायचं पुढं, आपण आडाने राहिलो पण मुलांना काहीतरी शिकवलं पाहिजे ना आपण. ते किती हॉस्टेलला फी किती आहे? हॉस्टेलला फी गेलं की 10-1 हजारापर्यंत वर्षभराचं? हा. मग तिकडच मुक्काम बिक्काम सगळं तिकडच? आणि शाळाचा ते वेगळाच खर्च, ते लागणारी वस्तू घेऊन ते वेगळाच खर्च. मग तेच तुम्ही मग कसं ऍडजस्ट करता? मग आता तुम्हाला 4 पैसे उत्पन्नाचं काहीच साधन नाही. त्यातून काहीतरी करायचं. आपण काय करायचं? मग इथं काय पार्टीवाल्याकडे काम बिम असतं का? नाही काहीच मग इन शेतात आपली? हा, निश्चितच. बाकी काही नाही. पार्टीवाले इकडे पार्टीवाला बसलेच नाही तर काही उत्पन्नच नाही, कशाचीच नाही अजून. हे गाव तुमचं कुठं येतं? बोरमध्ये येतं काय? हा, बोर तालुका. बोर. तालुका बोर, जिल्हा पुणे. मग तुम्हाला आता ही जे धरणाचं पाणी येते वरती, हा. मग तिथून पाईपलाईन टाकून पाणी येऊ शकत नाही का वरती? वरती येऊ शकते जर, पण ते आपल्याकडे एवढी काय इन्कम नाही, काहीच नाही. आपण काय करू शकतो? काहीच करू शकत नाही ना. तू नको ऐकू. आजारी होते ना त्यामुळे घरी थांबलेले. मग तुझं हॉस्टेलला राहते का? कितवीला आहे तू? 8वीला. 8वीला. आणि मग ती शाळा कुठे आहे तुझी? माझी तोरणा विद्यालय वेल्ली शाळा आहे माझी. तिथून 5-10 मिनिटं लागतात शाळेत जायला. म्हणजे त्या ज्ञानप्रबोधनचं हॉस्टेल तेच का? बरं बरं बरं. आता आजारी पडलीस तू, मग अभ्यास केलास का तुझा? केलं ना. आता शाळा शिकणार तू? काय व्हायचंय पुढे तुला? स्पोर्ट आणि पोलीस एकत्र करायचे. हो का? मग ठरलं तुझं पोलीस व्हायचंय? चांगलं आहे. शाळा शिकत राहा, शाळा सोडू नकोस. हे म्हणतील आता 8वी झाली 10वी झाली घरी यायचं नाही, पण तुम्ही राहिला अडाणी, मला अडाणी राहायचं नाही, मला शाळा शिकायच्या. काही अडचणी येऊ दे, शाळा सोडायची नाही. भले एक वेळ उपाशी राहा पण शाळा कधी सोडू नकोस. आता तू बघतेस पप्पांची काय आहे, कसं परिस्थिती आहे, तसं आपली होऊ नये म्हणून शाळा शिकणं हाच एकमेव पर्याय आहे. ताई तू मला आता दिवसभर काय उद्योग असतो? मग तुम्ही म्हणता फक्त आमचं शेत इन तेवढंच असतंय, मग दुसरं काय उद्योग करीत आहो? दुसरं काहीच नाही, तेवढंच, बाकी काहीच नाही. मग घरात चूल कशी पेटते? चूल आपली काय फाटी आणायची, दुसरं काय. तसं नाही मला म्हणायचं, चूल कशी पेटते माहिती तुम्हाला? खाणं पिणं कसं होतंय, पोट कसं चालतंय? तेच आपलं काय थोडंफार होईल शेतवाडी तेतलंच, बाकी काय नाही. बाकी काय नाही. मग दुसरं काय उद्योग करताव का? दुसरं काहीच नाही. मग कुठं बाबा रोजाने जायचं कुठं काय? नाही नाही नाही. रोजाने इकडं रोजाला काय काम आहेच नाही. मग शेतामध्ये अजून काय असतं का? म्हणजे बाबा ते भात बीज सोडून तुम्हाला दुसरं काय उत्पन्न असतं का बाबा? भात वगैरे नाचणी हे करतो, अजून बी करत होतो आम्ही, अजून बी करतो नाचणीचं वगैरे. पण आता इथून पुढे जनावरं खातात, रानडुकरं खातात, हे जनावरं रानची येऊन खातात. त्याच्यामुळे आता लोकांनी सगळ्या सोडून दिले. त्याच्यामुळे आता एक अर्ध्यानं करून ते राहूच शकत नाही ना. मग ते शेत सोडून रानातलं काय वस्तू गोळा करून विकताव का? काय ऐकायला काय नाही, रानातली काय नाही वस्तू गोळा करायला भेटत. कुठं फळं बिळं काय बाबा दिवाळीच्या वेळेस काय? हिरडे वगैरे जर केलं गोळा तर तेवढं भेटतात.
ते बी पाऊस जर लवकर गेला तर भेटत नाही तर ते पाऊस लेट जर राहिला तर ते कुजून जातं, काय नाही भेटत. मग इकडं सीझनला काय करवंदा आंब बिंब काय? करवंद वगैरे असतात, पण इथून आपण आपल्याला 4 किलोमीटर न्यायचं म्हणलं तर काय गोळा केली तर करू बी शकत नाही, एवढं लांब न्यायचं हे ते नाही ना होत. मग तुम्हाला इथं एस टी कुठली असते? एसटी कुंबळ इथून किती लांब आहे? इथून 4 किलोमीटर. मी 4 किलोमीटर पायपीट करून कुंबळ्याला जायचं, हा. तिथून एस टी पकडायची. हा, ती सकाळी 6:30 ला जाते, ते इथून आम्हाला 5लाच निघावं लागतं, तर आम्हाला भेटते ना तर भेटत बी नाही. पण ती येते का रोज? ती कधी येते कधी येत बी नाही, असं बी असतं तिचं. अरे बापरे. मग कधी अचानक तुम्हाला तर आजारपणच आलं न्यायचं म्हणलं? मग ते दुसऱ्या गावात पिकअप बिकअप निगड्यामध्ये आहे तिथून बोलवायला लागते, मग न्यायला लागतं. असं प्रायव्हेट गाडी एखादी बाहेरून बोलवायला, हा हा हा. तसे त्याच्याशिवाय मार्गच नाही. मग दुसरं तुमचं काही उद्योग नाही तुम्ही म्हणताय? उद्योग काहीच नाही. मग मी म्हणतो मग इथं राहण्यापेक्षा तिकडं पुण्याला जाऊन काय केलं तर? तर पुण्याला गेलं तर पुण्याला सुद्धा जाऊन राहण्याचं काय आपल्याला राहायला सुविधा नाही, काय नाही म्हणलो, तिथं बी राहण्याचं काय एवढं अवघडच आहे ना. करून तरी काय करणार? आज 10-15 हजार रुपये भाडं द्यायचं म्हणलं तर ते आपण काय कमवू तेच त्याच्यात जायचं वाजवणार. मग तुम्ही पण शाळा नाही शिकला? नाही नाही, काहीच नाही. शाळा नाही, पहिली इथं आमच्या इथं शाळा बी नव्हती आणि गरिबीमध्ये काय वडिलांनी घालवलं बी नाही, शाळेमध्ये टाकलं बी म्हणलं नाही. घरचं काम करत राहा. आणि शाळा बी नव्हत्या त्यावेळेस. होती की 5वीला शाळा? 5ला होती, कुंबळ्यामध्ये वय होती, पण ते लांब इकडे राहायला त्याच्यामुळे जाणं येणं येते नाही, टाकलेलंच नाही. तुम्ही? आम्ही पण नाही, मी पण नाही शिकले. त्यामुळे तुमच्या दोघांची एकमेकाची गाठ पडली का? तुमचं माहेर कुठले? वेल्हेतला. वेल्ह्यातलं? म्हणजे तिकडं ते पहिले तिकडे वरती होती मोहरी म्हणून तिकडं. माहिती, सिंगापूरच्या वरती. हा, सिंगापूर, बरोबर, सिंगापूरची आहे ती. आता एक 10 वर्ष झाली वेल्ह्यामध्ये राहायला लागले. असं आहे. सिंगापूरवरून इतक्या लांब कसं काय आला मग? नाही, मला तुमचं आश्चर्य वाटतं की पाहिजे एवढं तुमचं लांब दूर गाव म्हणजे उत्पन्नाचं काय साधन नाही, मग तुम्ही दिवस काढता कसं दिवसभर? काय वाढवडिलांनी दिवस काढले तसेच आम्ही अजूनपर्यंत काढत आलो. बांबू वगैरे काहीच नाही का तुम्हाला? बांबू आहे ते थोडं आहे. आणि दुकान वगैरे जवळ तुम्हाला तिखट मीठ लागलं हळद तर वेल्ल्याशिवाय पर्याय नाही. कुंबळ्याला वगैरे नाही का? कुंबळ्याला दळण वगैरे कुठून आणतात? दळण कुंबळे. पावसाचं घरीच दळतो, घरी जात आहे. आणि तुम्हाला रेशन वगैरे काय मिळतं का नाही? रेशन भेट कुठं इथं दुकान जवळ आहे की कुठं कुंबळ्या. कुंबळ्या. समजा कुठलं गव्हर्नमेंटच्या का काम लागलं, आधार कार्ड पॅन कार्ड कुठं काय, तर कुठं जायला लागतं, बोरला की वेल्ल्याला? बोरला 80 किलोमीटर वरती जायला लागतं, फिरून चेलाडीवनं वेल्ल्यावनं चेलाडीवनं फिरून बोरला. म्हणजे तुम्ही कुठं जाता? पहिले चेलाडीला जाता? कुंबळ्यामध्ये जायचं, कुंबळ्यामध्ये गाडी पकडायची की वेल्ल्यावनं चेलाडीवनं भोर. मी नसरापूर मार्गे बोर तसं जाणार तुम्ही. हा, इथून बुधोंड्यावरनं जात नाही का मग? नाही मग ते लांब पडतं की ते लांब पडत जवळ नाही, पडतं? इथून आता ही गाडी आपण पकडली तर कुठून जाणार? वेल्ल्यावरूनच जाणार. आता बुतुंड्याला जाण्याचे संबंधच नाही ना, ते तुमचा जात. तालुका बोर तुम्हाला वेल्ला जवळ पडतोय पण. हा, वेल्ल्या जवळ पडते तालुका बोर. आम्ही लास्ट टोकला आहे ना, त्याच्यामुळे टिळक आमची पण बोर मध्ये येतं का? नाही निगड्यापासून वरती वेल्ला तालुका लागला आणि कुंबळ्यापासून खाली ते गोयनी बसून खाली बोर तालुका लागला. असं. असं आहे. वाटतं इथे खाली कुठले गाव आहेत पुढे? इथून खाली आता सांगवी लागली, कोंडगाव लागलं, पांगारी, पसुर, हा. हे खाली रस्ता इकडून का? येळवंड, ह्या नदीचा हा पट्टा लागला. हा पट्टा बुतुंड, डेरा, हम्म. मळा, कुंजी, कांबरे. कांबरे, त्यांना रस्ता वरूनच आहे ना तिकडून? ते तिकडून ते बुतुंडीहून गेला खाली. इकडून रस्ता नाही? हा, इकडून रस्ता नाही, हा धरण आलं त्याच्यामुळे आता तुम्ही नक्की इथं धरणाच्या राईट साईडला पडता की लेफ्ट साईडला? म्हणजे आम्ही बुधोंड्याला की दोन्ही वळवणला? धरणांच्या मध्ये पडतो. इथून आता हे एक टोक धरणाचं भाटगार धरणाचं आहे ना, हा. एक टोक ह्या हाड सोंड गेलेली आहे, म्हणजे डोंगर आहे हा. आणि डोंगराचे ते साईडून एक गेले धरण, हा. हे साईडून आम्ही मध्येच आहे. बरोबर, म्हणजे तिकडून पण इकडून पण असं आहे हा, का? असं आहे. हा, म्हणजे ते पलीकडे पण असणार ना थोडं? हा, पलीकडून बी असंच धरण वरती गेले हा. आणि इकडून बी धरण वरती आले. आम्ही मध्येच आहे, म्हणजे आम्हाला इकडे बी जाता येत नाही, इकडे बी जाता येत मग नाही. तुम्ही पांगारीवरून पण जाते? जाऊ शकत नाही ना, धरणामुळे जाऊ शकत नाही. या पांगारवे, नालावळे ते जवळ आहे, मग भोर आम्हाला जवळ पडत होतं. प्यायचं पाणी कुठे तुम्हाला? प्यायचं पाणी कुठे? पियाचं पाणी तिकडं पुढं आहे. मग इथं इथं नाही, आपला आंघोळी नाही ना वापरते. म्हणजे पुरतंय का पण? पुरतं गावात तोटा पण येतात.
मग हे पाणी असं झऱ्याचं आहे का हे? हा घरी मग त्याचा कुंड बिंड बांधला तर होईल पाणी. हो ना मंडळी बघा इथं पाण्याची सोय त्यांची झऱ्याचं पाणी आहे. मावशी पाणी किती पुरतं मग? पुरतं पाणी जरा जर लय कडका पडला तर कमी पडतं हाय पाणी. मग हे संपल्यावर हे संपल्यावर मग हे आणायचं संपलं कुठनं, हो, नदीत आणायचं दमा. कुठनं. हे संपलं की हे इथून 1.5 किलोमीटर आपल्याला पुढे जायला लागतं. तिकडं हा तिकडे पुढे लागलं डोंगरात जास्त होता ना त्यामुळे एवढं पाणी येणं एवढं नसतं हा कमी पडत जातं. तर हे गुरांना पण हेच पाणी का? गुरांना आपल्याला हेच पाणी आत्ताच्याला. ते झऱ्यामुळे तुला पाझर आहे पाण्याचं. बरोबर आहे का? वर नाही चल चल. अशी तर खळं कुठं आहे? लांब आहे का? नाही जवळ आलोच मध्ये जाऊन. चला. चल. मंडळी आपण फक्त वरया आणि नाचणी बाजरी ऐकलं असेल आणि काठली, फक्त काठलीचं नाव ऐकलं असतं, पण त्या काठल्या आहेत कशा आणि त्या काठल्यांचं काय करतात आणि त्या काठल्या आहेत कशा हे आपल्याला बघायचं. ह्या मावशीने शेती केली काठल्यांची, एक उत्सुकता म्हणून त्यांच्याबरोबर चाललोय की या काठल्या कशा असतात त्या. नाचणी पण आपल्याकडे होते. नाही मग त्या काठल्यांचं काय करीता तुम्ही? आम्ही इकडे दळून भाकरी करायच्या जात असतं आमच्या इकडं हां त्यानं दळायच्या गिरणीवरली आहे ते आपलं म्हणजे काय असतं तसं आम्ही जाते ना बरं दळतो. बरं बरं. मग अजून काय तुमच्याकडे धान्य जुनं धान्य आता ते कसं तुम्ही तुमच्या तरुणपणी केलं असेल, आता करीत नाही असं काय? हा ते सावा बी होतं का? सगळं होतं केलं ते. सावा होता, वरई होती, नाचणी होती, काटल्या होत्या, भात होतं. तर एकच आमच्याकडं पीक. हां परत असं काय दुसरं पीक नाही कसं. पण ते आता डुका बिका ठेवतं का पण? डुकरच नाहीत ना ठेवी त्याच्यामुळं आता आम्ही शेती करायची कमी केली. तर जर आपण करीना तर काय खायचं असं होतं. पोटात तर केलंच पाहिजे थोडं का व्हायला. मग तेच ना थोडंफार हे बघा इथं ते. तर पुढं आमचं पाणी आहे की येतं त्या वाड्याला. के करता मळणी? अहो आम्ही तिकडे तांदूळ विकून आमचं पैसे पण जमा झालं. हा काय आहे? काठल आम्हाला फक्त माहिती आहे. काठल्या सावर आळ हा ते आता मळलं आहे का? हे बघा की दाना आहे. ते काढून बघ जरा, मळून दाखव हाताव येऊ नको जरा. तुम्ही मग काय मोठी शेती तुमची, आम्ही आपलं खायापुरता वाईट करतो. असं नाही त्याला म्हणतात काय. बाजरी सारखं दिसते. हा बाजरी बाजरी सारखं ह्याची फक्त भाकर लय चवीत भारी आहे. फरक, बाजरीच्या आणि ह्याच्या चवीत फरक. भाकर बाजरी लय जरा मोठी असते आणि हे जरा बारीक आहे असं आहे. कसं जाऊ नका तसं, डोळ्यात जाईल तुमच्या. मंडळी हे आहे काळं सोनं. काळं सोनं म्हणजे काय? काठल्या. आतापर्यंत फक्त आपण बाजरी वरई किंवा नाचणी एवढं ऐकलं असेल, पण ही काठली आहे ना, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितली. ही काठली म्हणजे काळं सोनं आहे. बाबा या काठलीचं काय करता? तांदूळ बी बांधतात. आपल्याला भाकरी बनवली तर भाकरी बी करायला भाकरीला होतं आणि तांदूळ करायचं तर तांदूळ होते. म्हणजे भात पण करता तर भाकरी होती. सगळं होतं त्याला. हा भात काय पाहिजे ते होणार. तांदूळ बी होते त्याचे. म्हणजे ह्याला काळं सोनं का म्हणतात की ह्याचा भातही होतो, भाकरी होतो आणि लाडू होतात. लाडू ते दुसरे ते वरायचं वरायचं ते काय होतं अजून याचं? गावनं काठल्याचं गावनं. आतापर्यंत मी तांदळाचं खाल्लं तर काढलं हे गावनं, पण काठल्यांचं गावनं कधी ऐकलं नव्हतं. हे बघा हे काळं सोनं आणि हे आहेत ना, हे बी ह्याचं राळं सावं
आता हे बी आहे ना पूर्णपणे नामशेष व्हायला लागले, नष्ट व्हायला लागले. आता ह्या लोकांनी राखलंय म्हणून आहे त्यांच्याकडे. आता हे बी आहे ना पाहायलाही मिळत नाही. नाही पाहायला नाही आता कुठंच भेटणार. तेच म्हटलं मी, काढल्या मला पाहायच्या होत्या, कारण काढल्या कधी पाहिलं नव्हतं. आहे. ते काय हे आपलंच आहे, हे काढलंच? हा काढल्याच आहे. मग आता काटल्यांची मळणी चालली काय मैदान? हा, त्यांचं आता झालं की आपलं म्हणणार ते आता. हा. आम्ही दोघांनीच केलं होतं एवढ्या ह्याच्यात, नाही तर कोणच नाही केलं. नाही दुर्मिळ चालले हा. ते काढले आहेत. अजून काय करायचं? नाचणी वरई भात ते एवढं- सावर आळ तसलं मग एक करतो पण ते पिकात होत बी नाही. एवढं पोगतेच येते काय मुलं आपली बाहेर राहिली ते आता गेली. पण ते तुम्ही करायचं का आधी? हा आधी करायचं म्हणजे माणसं आपल्या हातात होती तेव्हा करायचो, पण आता नाही, माणसं इकडे पामली तेव्हा. हा हा. मग हे जे करताय तुम्ही, ह्याला जनावर ठेवताय का? नाही ना जनावर ती. मग हे ती काटली आहे ती अशी रानात येते का खसरात? ते काय शेती डोंगरामध्ये, ते काय शेतवर हे वर डोंगरामध्ये केलेलं आहे. वेगवेगळे गोष्टी आहे. या झाड हे जे थोडं दिसते ना ते वर हे दिसते. केलेलं. हा हा. हे डोंगरात वर तेच केलेलं. आणि तिथलं खाली डोक्यावर वाहून आणायचं. त्याला जनावर ठेवते का पण? नाही आता काय काय राहत आपलं रात्रीला सांभाळायला जायचं. राहीन ते आपलं बनायचं मग. नाही रात्रीचं सांभाळायला जायला लागतं. रात्रीचं झोपायला तिथं 8 वाजता झोपायला जायला लागतं. मी ह्या काटलं तुम्ही नेऊन विकताव का काय करताव? नाही. घरी खायचे, आपल्या थोड्या होत्या खाय पडता येत आपल्या. खायला त्याचा फायदा बरा आहे ना, किंवा त्याचा भातही होतो आणि तांदूळ असल्यामुळं आणि भाकरी होती या. सगळं दुई भात जर करायचं म्हणलं तर तांदूळ बी बनते, हा. आणि भाकरीला केलं तर भाकरीला बनते. मग हे बी तुम्ही राखून ठेवलंय का? हा का तोडून आणता विकत? ना विकत आणायचं असं नसलं तर मग आणायचं. हे आता आहे आमच्याकडे, नसलं की मग आणायचं. तिसरी नाही हे वरती काय? ते काढ ती पण काढायच आहे का? मग ती वर का ठेवूया? तेव्हा मळायची या. हे यांचं आहे. आपले आहे ते. मग आता ह्यांचं उरकलं की आपलं म्हणा. ह्यांचं आहे ते. मग त्याला असं खाली ठेवत नाही जमिनीवर. नाही का? जमिनीवर ठेवलं की जनावर खाणार ना. पण आपण भात रचतो खाली. भात रचतो ते आपण लगेच मळून घेतो. आता हे जर महिना 2 महिने ठेवायचं झालं तर ते गुरं ठेवणार आहेत का? जनावर रानची ठेवणार नाही. मग तुम्ही हे पेरताव कधी? हे जून मध्ये पेरायला लागतं. आणि ती काढायची कधी? काढायचे दिवाळीच्या टायमाला. म्हणजे भात आणि ते एकच येतं का? हा एकच वेळेस आहे. बरं बरं. हा. आणि मग ते आता मळायची निवांत मध्ये. हा निवांमध्ये रचून मग ठेवलं. तेवढी उशीर का म्हणता तुम्ही? उशीर आता म्हणजे आता बाकीची कामं झाली आपली. वर ठेवलं म्हणजे काही मग टेन्शन त्याला असं काही बुरा बिरा लागत नाही? काहीच नाही, व्यवस्थित राहतं. हे का राग का करली या? ते आपली हे मळणी करतात. ते खळं आहे ना हे. हा. मग हे पहिलं वाढला आणि आपली ही पहिली हे केलेलं आहे तेच आपलं हे करायचं. रस मागायची अशी. मला वाटलं असं मुंग्या बिंग्या किती आतमध्ये येऊ नये म्हणून. नाही रस. रस मागायची. खळं आहे हे. आपलं खळ्यामध्ये लक्ष्मी आहे असं आहे. त्यांच्याकडे शेते ते शेती बनव. खळा आहे की आम्ही खळं काय ते रुखवतलंय पण ते शेण टाकून ते सावरून घ्यायचं. मग ते केलं आम्ही. हा. मित्रांनो, ही आहे काटलीचं उडवं. हे पूर्णपणे लाकडांनी रचलं आहे, कारण जनावर खाऊ नये किंवा पाऊस चुकून पडला तर डायरेक्ट पाणी खाली येण्यासाठी हा लाकडांचा स्लोप देऊन हे असं उडवं तयार केलेलं आहे. काय करायचं? हे जातं जरा मला बारीक दिसतंय का? ते एवढंच होतं. मग त्याने काय जाळताव? असं भाजायचं. काय काय वाटतं त्याच्यावर? वरई काटली एवढं 2. पण ते आता वापरताव का? आता वापरतोय ते. हां आता ते दाणं मळलेलं हा. ते भरडायचं. आपली फुट काढली की मग आपलं दळायचं आणि भाकरी करायची. आधी हे रोज दळायचं का? हा हे असं दाणं अख्खच निघते हेतनं आणि मग दळायचं ते आपल्या आतल्या. म्हणजे फक्त बारडायला? हा भरडायला. दळायला मोठं? हा मोठा आहे तिकडं. अच्छा, म्हणजे फक्त यावर ह्या काटल्या नाचण्यासाठी? हा त्यांचा कोसा कोशा उडवायचं. कोशा म्हणजे? म्हणजे ते साल्ट वयला ते कोशा म्हणजे काय? तेच असे फॉलकाट निघून जाते ते त्याची ह्याची. म्हणजे फलकट काढायला हे जातं हा आणि दळायला त्या आतमध्ये ते मोठं वापरताव.
मग तुम्ही हे दळताना काय गाणी बिणी म्हणायचं का? म्हणतो की म्हण की एखादं नाही येत आता मला थोडंसं येत असेल थोडंसं थोडस नाही येतं नाही बाबा पिवळा बांधीला गुंडू यानी पिवळा बांधीला गुंडू यानी आलं लेकीच्या गावाईला इला लेकीच्या गावाईला आलं लेकीच्या गावाईला इला लेकीच्या गावाईला आणि पिवळा बांधीला गुंडू यानी बांधीला गुंडू यानी बाई आसुरा तुझी झोपू झोपू आसुरा तुझी झोपू बाई आसुरा तुझी झोपू झोपू आसुरा तुझी झोपू दारावईने जात कानी कोणी गेलाय गाडी उधळली गाडी कुणाची उधळली गाडी कुणाची उधळली गाडी कुणाची उधळली गाडी कुणाची उधळली आता हे तुमच्या बरोबर ही सगळी गाणी जुनी वाव्या बंद झाल्या आता ह्यांना आलं तर आलं नाही तर विसरल्या त्या विसरलेच ना मग तुमचं रोजच काम असतं नाही सकाळ सकाळी उठल्या हा आपले गिरणीवर नाही नेलं म्हणजे हेच मग सकाळी उठल्यापासून तुमचा उद्योग कसा व्हायचा काय असायचं दिवसभर दिवसभर आपलं सकाळी उठल्यापासून शेण पाणी नाही सकाळी तुमचं उठणं का व्हायचं पहिल्या कमरेलाच हा हा पाहिलं तिथून पुढं तिथून पुढं आपलं शेण पाणी करायचं हा मग रानात जायचं काय शेताचं बघायचं हा आता कवळ काठी हम्म, तिथनं मग उतरायची ती भाजायची हम्म. हे चालूच काम काम चालूच 12 महिने मग दळायचं कवा सकाळचं उठल्या पहिले दळायचं मग बाकीचे काम मग बाकीचे तुम्ही अजून दळीत आहे तुमच्या अंगात बरी ताकद आहे अजून तेच की मग. हिरवा पाताळाने सुयानी पाताळाने सुयानी नाही वर नाही वाहू यानी वर नाही वाहू यानी आलेली किला गाळू लागू लागली किला गाळू लागू आणि माझी साडली अंगणात नाग साडली अंगणात माझी साडली अंगणात तुम्हाला आजी ऐकत नाही बरं घोड्याला तुम्हाला आजी ऐकत नाही म्हणलं घोड्याला माझी साडली अंगणात नातू साडली अंगणात हिरवा पाताळाने सुयानी पाताळाने सुयानी मंडळी हे आजकालच्या काळात कुठंतरी नामशेष झालेलं हे जातं
जात्यावरच्या ओव्या आपल्याला पाहायला मिळत नाही. आता ह्या पिढीकडनं ह्या पुढच्या पिढीला यांनी ही कला शिकवलेली आहे आणि ही वारसा आणि ही कला ह्या ताई पुढे जपत आहेत. आज आपण गिरणी बघतो, मिक्सर बघतो, पण पूर्वीच्या काळात गिरण नव्हती, काय नव्हती. त्या पाट्यावर वाटायचं आणि जात्यावर असं दळायचं आणि तेव्हा खायचं आणि खरं पौष्टिक लोक खात होती. आणि ही जुनी पिढी या नव्या पिढीला हा वारसा देत आहे आणि हे फक्त आपल्याला गावखेड्यामध्येच पाहायला मिळते, ग्रामीण भागातच पाहायला मिळते. शहरात हे सुख तुम्हाला पाहायला मिळत नाही. अजय, बरं वाटलं जरा, जुनं गाणं ऐकायला मिळालं मला. हे कचरे कुटुंब कुंबळे गावाच्या बाजूला जवळजवळ 5 किलोमीटरच्या अंतरावर वाघमाची नावाची त्यांचं एक ठाणं आहे, एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी राहतात. 5-6 घरं आहेत आणि त्यापैकी हे कुटुंब, यांना उत्पन्नाचं काही साधन नाही. इथं काय बाबा गहू तांदूळ एवढं काय होईल तेवढंच. गहू होत नाही ना इथं, फक्त तांदूळ वरया आणि काय बाजरी बिजरी तेवढं उत्पन्न आहे. बाजरी पण नाही होत. मंडळी, ह्या कुटुंबाला उत्पन्नाचं साधन म्हणजे फक्त भात आणि किलतर नाचणी, बाकी त्यांना काही होत नाही. यांची 2 मुलं आहेत. एक मुलगी हॉस्टेलला राहते आणि एक मुलगा तो पण शाळा शिकतोय, वेल्ल्यामध्ये असतो. प्रश्न असा आहे की कुटुंब चालणार कसं? पर्यायच नाही. स्वतः पण शाळा शिकलेल्या नाहीत, त्यामुळे कुठे उद्योग पण नाही करतायत. पण त्यांनी स्वप्न पाहिले की आपल्या मुलांनी शाळा शिकावी, लहानाचं मोठं व्हावं आणि काहीतरी करून दाखवावं. त्यांना थोडाफार हातभार लावावा या उद्देशाने आपण त्यांच्यापर्यंत आलेलो आहे आणि आपल्या पद्धतीने तेवढी त्यांना मदत करू तेवढं आपण ते करूच आहे. आणि मी तुम्हालाही विनंती करतो की तुम्ही पण यांना मदत करा. त्यांचा अकाउंट नंबर खाली दिलेला आहे, त्या अकाउंटवर तुम्ही पैसे पाठवू शकता, त्यांना वैयक्तिक मदत तुम्ही करू शकता. दुसरं म्हणजे यांना इथं जवळपास दवाखाना नाही. 5-5 किलोमीटर त्यांना एस टी करता चालत जावं लागतं. इथून कुंबळेगाव 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथपर्यंत शेवटची एस टी येते आणि ती एस टी कधी रोज येते किंवा येत पण नाही. जर आजारपण आलं तर त्यांना इथून जुळीत किंवा डालात माणसाला घेऊन जावं लागतं. आणि तुम्ही मगाशी पाहिलं यांचं हे आजारपण हे केवळ त्यांना न मिळणाऱ्या सुविधेमुळे होते. लहानपणी यांना दवापाणी मिळालं नसल्यामुळं त्यांच्यावर हे आजारपण आलंय. दादांना आता नीट चालताही येत नाहीये आणि हे त्यांचं आजारपण अगदी लहानपणापासून आलेलं आहे. पण ही रानातली माणसं ह्या ठिकाणी तग धरून राहतात केवळ त्यांच्या मातीसाठी. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही सहकार्य करा. त्यांची मुलं शिकू द्या, कारण ह्यांची पिढी गेली पण पुढची पिढी शिकू द्या या हेतूने त्यांना मदत करावी अशी तुम्हाला मी विनंती करतो. आणि आपले सत्कृष्ट आहेत सन्माननीय दत्तात्रय महादेव येळे साहेब, त्यांनी या कुटुंबाकरता काही मदत दिलेली आहे. हे साहेब माळेगाव बारामतीतून आहेत. त्यांना मी खरंच देव माणूस म्हणतो, कारण त्यांनी प्रत्येक कुटुंबाला काही ना काही फुलाची पाकळी दिलेली आहे. त्यांच्या पद्धतीने त्यांनी मदत केलेली आहे आणि ती मदत ह्या कुटुंबापर्यंत मी पोहोचवतो आणि त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही मदत करा अशी तुम्हाला मी विनंती करतो. दादा, तुम्ही विनंती करा लोकांना, बाबा काय तुम्हाला मदत हवी, इथं काय गरज आहे तुम्हाला, तुमची काय अपेक्षा आहे? आम्हाला 4 महिने पाऊस जर जास्तीत झाला तर आम्हाला लाईट बी नसते. 2-3 महिने लाईट बी नसते. लाईटीचं बी अवघड होतं. परत पावसाच्या टायमाला आमचं जाण्या येण्याचं बी वांदं होतं की आमच्या परिस्थिती बेकारच आहे की रस्ता नाही, सुविधा नाहीत कुठल्या. त्याच्यामुळं की इथून जर अचानक आजारी जर झालं तर इथून उचलून नेल्याशिवाय काही प्रश्नच नाही. 4 किलोमीटर 5 किलोमीटर आपल्याला झोळीमध्ये न्यायला लागतं. आणि आता जर इथून जर सकाळी लवकर उठून जायचं झालं तर 5ला उठून एसटीला जावं लागतं. एकच गाडी असते. तुम्हाला बाजार कुठला असतो? बाजार वेल्ल्यालाच जावं लागतं. दुकान मध्ये कुठं नाही ना, दुकान काय किती वेळा? वेल्ला असं 30 किलोमीटरच्या आसपास. मंडळी, यांना बाजारासाठी 30 किलोमीटर वेळेला जावं लागते. दुकानमध्ये काही नाही. तुम्ही जरी काय किराणा द्यायचं म्हटलं तरी त्यांना आणायचं वेल्ल्यावरून, म्हणजे त्यांची पायपीट काही चुकत नाही. पण ही पायपीट पुढच्या पिढीला येऊ नये हा त्यांचा हेतू आहे. ते म्हणतात की 4 महिने इथं पावसाळ्यात लाईट नसती, जर सोलरची लाईट मिळाली तर भलं होईल आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने मदत केली तर उत्तमच. आपण प्रयत्न करूया लाईटसाठीचे. आणि दत्तात्रय महादेव येळे साहेबांनी ज्यांना मदत दिलेली आहे त्यांच्याकडे मी सुपूर्द करतो. मंडळी, सन्माननीय दत्तात्रय महादेव येळे साहेबांनी या कुटुंबाकरता 5,000 रुपयाची रोख मदत केली आहे आणि ही मदत त्यांच्याकडे मी सुपूर्द करतो. असं म्हणतात की एक बाई माणूस कुटुंब चांगलं चालवते आणि ती जरी शिकली नसली तरी त्याला ती कुटुंब चालवता येतं.
पोटाला चिमटा काढून कसं जगायचं, कसं राहायचं आणि कसं दिवस काढायचं त्यांना बरोबर माहिती असतं. ताई जरा तुम्हीच घर चालवायचं तुमच्या हस्ते. मी अगदी मनापासून येडे साहेबांचे आभार मानतो. या माणसांनी केवळ आपले व्हिडिओ पाहून सांगितलं की तुम्हाला ज्या माणसाला योग्य वाटेल त्यांना मदत करा. त्या पद्धतीने मला असं वाटतं ही माणसं गरजवंत आहेत. त्यांना ही 5,000 रुपये आपण रोख मदत केलेलीच आहे. दुसरं म्हणजे लाईटसाठी प्रयत्न करू आणि जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही मदत करा. बाकी सगळं तुम्हाला माहितीच आहे, दाखवलेलंच आहे. चला मित्रांनो, धन्यवाद. तुम्ही आम्ही बी त्यांचे आभारी आहे हो. ज्यांनी मदत आपल्याला केली. का ना फुल नाही फुलाची पाकळी हे आम्ही बी त्यांच्या. जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा. यामुळे आम्हाला अधिक चांगला कंटेंट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये शेअर करा. तुमचे मत आणि सूचना आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत. आणि अशाच माहितीपूर्ण, उपयुक्त आणि मनोरंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे पुढचे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील.